हाय सगळ्यांना। तर बघा, माझं नवीन लग्न झालं होतं ना, तेव्हा आम्ही एका ठिकाणी राहत होतो। त्यावेळेस काय मला मूलबाळ नव्हतं, आम्ही दोघंच राहत होतो आणि राहत होतो अशा ठिकाणी की एक चाळीप्रमाणे नसतं का, अगं तशा ठिकाणी राहत होतो। फक्त एवढंच की दुसऱ्या मजल्यावरती होतं ते घर आणि शेजारी आजूबाजूला जवळजवळ 7-8 घरं अशी लाईनीने होती। मग आपल्या खेडेगावच्या गतच तिथं सगळ्या बायका असायच्या, एका मेरी सगळं बोलणं, एका मेरीच्या घरी जाणं, म्हणजे दिवस कसा जायचा हे कळायचंच नाही। हिमानी काव देतय मला, सारखं येतं या नेमकं व्हिडिओच्या टायमाला। तर बघा, मग असं चाळीमध्ये असल्यामुळं संगच कुठं पण जायचो आम्ही 4-5 जणी। आणि ज्या बी दुसऱ्या माझ्या बरोबर बायका होत्या 2-4 जणी, त्यांना सगळ्यांना कुणाला 1 पोरग, कुणाला 2 पोरं अशी होती, फक्त मलाच नव्हतं मूलबाळ। मग कुठं जायचं म्हणलं ना, बाजीला म्हणा, अजून कुठं जरी जायचं म्हणलं ना तरी आम्ही गोळ्या मेळ्याने, आपलं खेडेगावला कसं सगळी बायका आपल्या गोळ्या मेळ्याने जातात, तशाच प्रकारे त्या चाळीमध्ये पण एक सगळ्या बायका आम्ही गोळ्या मेळ्याने जायचो कुठं पण। पण त्याच्यातली एक बाई होती बरं का, तर तिला 2 मुलं होती। 2 मुलं होती, तर आता हे मी का सांगते ते पण तुम्हाला पुढं कळलंच। तर त्या बाईला 2 मुलं, पण ती दोन्ही पण मुलं इतकी चोरटी होती, लय म्हणजे लय चोरायची, तर काही कुणाचं चोरायची। बरं, आम्ही संघच सगळेजण भाजीला गेलो तर टमाटा चोर, लसूण चोर, कांदा चोर, असं कुणाच्या घरी बसायला जरी गेलीत ना तरी त्यांचं काय नाही काय पोरं गपचूपच उचलून आणायचे। बरं, ती लहानच होते पोरं, एक 10-12 वर्षाचं होतं आणि एक 6-7 वर्षाचं असेल माझ्या अंदाजी। नेमकं व्हिडिओच्या टायमाला कोण नाही कोण येते या दरवाजा ठोकायला। तर बरं, पोरं जरी चोरटी असली, बरं पोरं जरी आपली लहान आहेत, त्यांना काय न बालिक असेल, त्यांना काय कळतंय का की जरी आणलं आपल्या घरामध्ये आपल्या लेकरांनी, तरी आईचं काम काय असतं या की ते ज्याचं आहे त्याचं देऊन या पहिलं, मग पोरं परत चोरी करतील का? नाही, आईने जरा डर लावलं तर पोरं परत चोरी कधीही करणार नाहीत। नाही तर 2 जाफडं लावलं त्यावेळेस काय जर कुणाचं घेऊन आलं तर पोरं चोरी करतील का? नाही। पण ती आई पण एवढी हापमेड होती की काही पोरांनी आणलं ना लगेच लपवून ठेवायची आई पण, हाय का आता? बरं, हे मला कधी कळालं तर ज्यावेळेस आम्ही भाजीला जायचो ना त्यावेळेस ना पोरं काय करायची, काही असं भाजीचं गपचिपच उचलायची, गर्दी असते ना की गपचिपच काही उचलायची, तर आई लगेच पिशवी अशी करायची की पोरांनी पटक्याने टाकावं। पण त्या आईला हे कळत नव्हतं की आता ही पोरं छोटी मोठी चोरी करतात, उद्या ही पोरं मोठी झाली तर तीच त्यांना आदत, म्हणजे तीच सवय लागल ना, उद्या बँक फोडतील ही पोरं। हे आईला कसं कळत नव्हतं की आपण कुठंतरी आपल्याच पोराला चुकीच्या मार्गावरती नेतोया, हे आईला कसं कळत नव्हतं। आणि मला लय राग यायचा, म्हणजे असं वाटायचं बोलावं, पण कसं झालेलं, मी तिथे नवीनच गेले होते, म्हणजे नवीन म्हणजे असं पण कधी कधी वाटायचं की जाऊ दे ना, आपलं काय चोरते तेव्हा चोरते, आपलं म्हणजे आपली काही नुकसान करते तेव्हा आपण बोलायला, आणि लहानच येत, आणि आपण जरी म्हणलं जाऊ तुमच्या पोराने काय घेतलं या, तर समोरच्या माणसाला असं नको, अपमान नको वाटायला ना, बरोबर कराय। त्यामुळं मग मला पण वाटायचं की नको जाऊ दे मरू दे, नको जाऊ दे मरू दे, कुठं बोलत बसावं। आणि मी म्हणजे ती बाई नसली ना, ते पोरांची आई नसली ना की सगळ्या बायकांची चर्चा व्हायची ना, त्याच्यावरती चर्चा व्हायची ना, पण मी म्हणायचे सगळे मिळून बोला ना त्या बाईला, म्हणजे कदाचित सगळे मिळून जर बोलले तर कदाचित ती जरा म्हणजे लाजल तरी, किंवा त्या पोरांना जरा सांगल तरी, जेणेकरून ती पुढे जाऊन पोरं मोठी काहीतरी घटना घडवतील ना। मग अशा घटनेपासून अशा घटना ज्या घडत्यात, तर मी म्हणते काही आई बाप सुद्धा जिम्मेदार असतात ह्या गोष्टीला।
आता ही माझ्या समोरची खरोखर घडलेली घटना आहे, ती मी तुमच्या बरोबर शेअर करते या. आणि आईला काहीच नाही त्या गोष्टीचं गमनच नाही अजिबात. म्हणजे कसली आई म्हणावी ही, हा, की आपली पोरं एवढं काही पण आणतात. आज कांदा लसूण, आज तुझं घर चालतंय, उद्या ही पोरं म्हणजे एवढी मोठी चोरी करत्याल तर त्यांना आयुष्यभर जेल भोगायला लागल. हे कसं ह्या आईला कळत नव्हतं की तुझं सांगायच्या वेळेस, म्हणजे आपल्या ही मुलं आहेत ना, ही आपली जी मुलं आहेत ही एक फुलंच असतात. त्यांना जसं आपण वळण दिलं ना तशी ती वळत येत. मग आपल्या हातामध्ये असतंय आईबापांच्या की मुलांना आपल्या कसं घडवायचं. की मुलांना कधी पण चांगलं शिक्षण दिलं पाहिजे. आपण आपल्या हातामध्ये आहे ना की मुलांना आपण कसं काय व्यवस्थित वळण लावणं. अजून आपण म्हणतोय आता काही बघा शाळेमध्ये पण अशा काय बायका आहेत ना हापमियाड, म्हणजे त्या मुलांच्या आया अशा बिनडोक आहेत ना की मुलं आता शाळेमध्ये आपण दिवसभर बघायला आहे का की आपली मुलं शाळेमध्ये काय करतात ती. पण जर दोन मुलांची भांडणं झाली ना तर ह्या दोघी आया संध्याकाळच्या एका मेरीचे केस धरायला होत्या. तो एवढी भांडणं ते शाळेत. आता शाळेमध्ये दोघींची पण मुलं आहेत आपल्या. मग एका मेरीच्या मुलांना जर आपण दाबलं तर वादिवाद होत्याल का. वादिवाद होण्याचं म्हणजे मुलं पण म्हणत्याल. जरी आपल्या मुलांची चुकी जर आपण झाकण टाकत राहिलो मुलांच्या चुकीवरती तर ती मुलं पुढे जाऊन इतकं विकृत घडतात ना. तर असं विकृत घडण्यापेक्षा आपल्या मुलांचं भविष्य आपणच उद्ध्वस्त करतोय, ते पण लहानपणी. स्वतः काही जबाबदारी आईची पण असते. आई बापाची तर जाऊ द्या, बाप तर दिवसभर काय घरी नसतो या, बापाचं काय एवढं नाही, पण आईची जबाबदारी आहे की कारण आई घरी असते या. तर आपल्या मुलांच्या चुकीवरती कधीही पांघरून टाकू नका, जेणेकरून तुम्हाला आता मस्त वाटतं या हा बाबा आपली मुलं कुठल्याच गोष्टीत चुकत नाहीत. प्रत्येक आईला असंच वाटतं. पण दोन मुलांची भांडणं झाली ना तर पहिलं तर आपल्या मुलाच्या दोन कानाखाली वाजवा. पहिले चुकी कुणाची पण असू द्या. बघा पोरग आहे ना परतच्या वेळेस भांडते का, अजिबातच भांडणार नाही पोरग माराच्या बेणी. असं म्हणत नाही की मुलांना तुम्ही समजून घेऊ नका, मुलांना समजून पण घ्या, त्यांचं बोलणं ऐकून पण घ्या, पण मुलांना शिक्षा चांगली द्या जेणेकरून पुढे जाऊन काही विकृत आपल्याला म्हणजे ना पश्चाताप आपल्यालाच होतो. दुसरं कोण येत नाही त्या प्रॉब्लेमला तोंड द्यायला. काय गोष्टी आपल्या जबाबदारी आहेत ना, आपण जबाबदारीने त्या गोष्टी पार पाडल्या पाहिजे. तर बघा शाळेमध्ये पण मी बघते की ह्या बाया संध्याकाळच्या आया लोक जे आहेत ती संध्याकाळची येतात. दोन मुलांमध्ये भांडणं झाली की ह्या मुलांना बाजूला राहतात, मुलं ही बाजूला राहतात. दोन ह्या जे मुलांच्या आहेत का त्यांच्यामध्येच लढी लागती या. नुसत्या एका मेरी बरोबर अशा भांडतात की दिवसभर ह्यांनी बघितलेली पण नसते ते कशावरून भांडणं झालेली असते ती. तरी सुद्धा ह्या दोघी जणी अशा ही भांडतात बया 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 बया. पण कशाला मी म्हणते आपण बघितल्यात का भांडणात मुलांची शाळेमध्ये दिवसभर काय झालंय, कशावरून भांडणं झाले तर. आणि एवढी गॅरंटी देतात की आमचं मुलगा असं करूच शकत नाही. पण त्याच वेळेस जर मुलांच्या दोन कानाखाली वाढल्या आणि म्हणलं की परत असं करायचं नाही, बघू बरं मुलं होत्याल का तरी फास्ट. बळ सुद्धा म्हणणार नाही मुलं फास्ट. मुलांमध्ये किंवा पुरींमध्ये भांडणं होऊ द्या, पहिला आपल्या मुलाला दबवायचा प्रयत्न करायचा आपण, तरच मुलं कुठंतरी ही होत्यात आवरत्यात. नाही तर पुढे जाऊन आपल्यालाच ह्या गोष्टीचा पश्चाताप होतो होईल नाही होतो. तर बघा थोडक्यात मला तुम्हाला हे सांगायचं होतं की आलंच कोणतरी. चला आता बाय बाय, एवढं स्टॉप करते व्हिडिओ बरं का. पुन्हा भेटूया का नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.